एका डंपरवाल्याने हे केलंय। आमच्या शाळा आहे माझी इथे जगजीवनदास इंग्लिश मीडियम स्कूल, त्या शाळेची आज दिंडी सोहळा, मुलांचा सगळा दिंडी सोहळा आज पार पडत होता। जवळजवळ 1,500 ते 2,000 विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झालेले होते। उद्या आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशी निमित्ताने आमच्या सगळ्या शाळेतल्या मुलांनी तो उत्सव साजरा करायचा म्हणून ते रस्त्यावरती उतरून दिंडी महोत्सव आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करत होता। तिथे एक डंपरवाला आला, जो डंपरवाल्याने आमच्या ह्या मुलांच्या दिंडीमध्ये ते डंपर घातलं, त्याला भटकलं। त्याला भटकल्यानंतर त्याला विचारलं की नेमकं काय आहे, त्याने त्याच्या गाडीमध्ये रेती होती। त्या रेती असल्यामुळे त्या ड्रायव्हर जो गाडी चालवत होता त्या गाडीच्या त्या ड्रायव्हरला खाली उतरवलं आणि दुसरा माणूस त्या गाडीत चढला। त्याच्यात चढून त्याने ती गाडी माझ्या अंगावरही घालण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्याला अडवतोय, आमचे सगळे लोक, त्या पदाधिकारी त्याला जाब विचारतायत की काय चाललंय। तर तेवढ्या स्पीडली त्याने ते डंपर मागे घेतलं, रिव्हर्समध्ये घेऊन त्याने ते गाडी पळवून नेली। त्याचा सगळा व्हिडिओ माझ्याकडे आहे, जो मी आता सोशल मीडियावर पोस्ट देखील करणार आहे। माझी सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा सगळ्या लोकांना विनंती आहे आणि तुम्हाला विचारणा देखील आहे की तुमच्या राज्यामध्ये रेती, सट्टा, पत्ता हे सगळे धंदे जे काय बेकायदेशीर रित्या चालू आहे, अनेक वर्ष झालेत। आता एक बघतोय आम्ही की माझे बाबा म्हणजे शासनाचं इल्लीगलपणे रेती वाहतूक चालू आहे आणि त्याचं ह्या फटका जो आहे हा कॉमन मॅनला कसा बसतोय बघा। म्हणजे जेव्हा तुम्ही जाब विचारायला जातात या गुंड्यांना, तेव्हा हे लोक डंपर अंगावरती घालतात। बरं, कॉमन मॅनचं आहेच, बाई माणूसही त्यांना जर विचारायला गेली तर माझ्यावरतीही डंपर अंगावरती घालण्याला यांना हिंमत बघा यांची आणि यांची दादागिरी। त्या व्यक्तीचं नाव, ज्याचं डंपर आहे हे सगळं नंबर मला माहिती आहे आणि ते मी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवणारच आहे। पण हे सगळे जे डंपर आहेत या डंपरांवरती कुठेही रजिस्ट्रेशन नंबर नाही आहे। म्हणजे कायद्याने आपण जर एखादा चुकून सिग्नल तोडला किंवा एखादं चुकून आपल्याकडनं स्पीड लिमिट क्रॉस झाली तर आपण सर्वसामान्य लोक दंड आपल्याकडनं वसूल केला जातो। 2-2 हजार रुपये दंड आपल्या प्रत्येकाकडनं वसूल केला जातो। जर आपल्या गाडीवरती नंबर प्लेट नसेल तर आपल्याला दंड ठोकतो पोलीस, आपला गळा, आपली कॉलर पकडून आपल्याकडनं दंड वसूल केले जातात। आणि या डंपरांना बिना नंबर कशा हे डंपर चालतात, म्हणजे इथे तहसीलदारांना दिसत नाही, इथल्या सर्कलला दिसत नाही, इथल्या कुठल्या सरकारी यंत्रणेला हे दिसत नाही का? तुम्हाला हप्ते पोचतात हे तर यावरून नक्कीच दिसतंय, कारण तुमचे डोळे काही आंधळे झालेले नाहीयेत की बिना नंबर प्लेटच्या डंपर जे सर्रासपणे इथेच नाही फक्त मुक्ताईनगरमध्ये, पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्येही बिना डंपरचे नंबरचे डंपर हे चालतात कसे? ते तुमच्या सरकारच्या आशीर्वादाशिवाय तर चालू शकत नाहीत। तुमचाच तिथे आशीर्वाद असणारे। अनेकदा असं होतं की या डंपरांमुळे रोड ऍक्सिडेंट झालेले आहेत, अनेकांचा जीव गेलेला आहे आणि त्याच्यावर देखील फक्त नंबर प्लेट नाही म्हणून ते डंपरांवरती कुठलीही कारवाई झाली नाही। मला पूर्णपणे विश्वास आहे तुमच्या सरकारवरती की आता हे जे डंपरचा व्हिडिओ माझ्याकडे आहे किंवा जे डंपर माझ्या अंगावरती त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला, याही डंपरला काहीच कारवाई केली जाणार नाही। कारण तहसीलदारांशी मी जेव्हा फोन करून बोलले तेव्हा तहसीलदार माझ्याशी अरेरावीत भाषात बोलतात, अजून मॅडम आम्हाला दुसरं काही काम आहे की नाही, आमचं VC चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, आणि ती अरेरावी आम्ही सहन करायची। म्हणजे तुम्हाला हप्ते भेटतात, तुम्ही हप्ते घेतात, सरकारचा पगार घेतात आणि तुम्हाला हे दिसत नाही का? हे डंपर त्यांनी आमच्या समोर रेतीचा डंपर खाली केलेला तुम्ही बघू शकतायत। ज्यांना आम्ही अटकण्याचा प्रयत्न करतोय तर हे समोर येऊन त्याने गाडी पळवली, त्याच्या मागे आम्ही येतोय आणि आमच्या समोर डंपर तो हे करून पुढे निघून जातोय, तरी ना सर्कलवाले पोचलेत, ना तलाठी पोचलेत, ना तहसीलदार पोचले, ना नायब तहसीलदार पोचले। ह्याच्यावरून सगळ्यांनी समजून घ्यावा, हप्ता हा वरपर्यंत चाललेला आहे। त्याच्यामुळे कारवाई काही होण्याची मला काही इथे वाटत नाही की कारवाई होईल, पण तरी आमचा लढा हा चालू ठेवू आणि ह्या इल्लीगल कामांचा जाब मी सरकारला विचारत राहील। आज नशिबाने मी वाचली आहे, उद्या कदाचित असल्या ह्या बिना नंबर प्लेटच्या डंपराने कुणाचा जीव गेला, सरकारवरती गुन्हे नोंद झाले पाहिजे एवढी माझी नक्कीच या निमित्ताने आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी राहील की तुमच्यावरच गुन्हे नोंद झाले पाहिजे। कारण सगळ्यात जास्त रोड ऍक्सिडेंट जे होत असतील ना तर या बिना नंबर प्लेटच्या डंपरांनी होतात। आत्ता तरी जरा डोळे उघडून कलेक्टर महोदय लक्ष द्या आणि याच्यावरती कारवाई करा।
कलेक्टर महोदयांनी पण लक्ष द्यावं आणि यंत्रणेने सरकारी यंत्रणेने देखील लक्ष द्यावं आणि कारवाया कराव्या, नाहीतर आमचा जीव गेल्याशिवाय काय राहणार नाही.